नमस्कार सर्वांना. आम्ही धीरज कुमार, आपला जीवाचा माणूस, एक भारतीय मराठी माणूस. तर आज थोडंसं बोलून असं आपण काय करायला पाहिजे किंवा थोडंसं एक जनभावना म्हणून किंवा काही एक काय करू शकतो स्वतःच्या, फक्त थोडा वेळ देऊन, लक्ष देऊन काय करू शकतो सरकारकडून करून घेणं आहे ती गोष्ट. त्या संदर्भात थोडंसं बोलूयात. बघा, एक गोष्ट, एक कहाणी अशी म्हणजे सांगितली जाते ती एक बाब नेहमी, की एक एकदम जलतरणपट असतो, शार्प. त्याने त्याच्या काळामध्ये काही असे कदाचित ऑलिम्पिक लेवलचे नसतील, परंतु भरपूर पद्धतीचे विजेता जो झालेला असतो, त्याच्याकडे मेडल, ट्रॉफीज असतात. पण तो जेलमध्ये असतो, सजा काटत असतो काहीतरी. तर जेव्हा त्याला म्हणजे ती सजा का काटतो माहिती आहे, तर तो इतका गरीब झालेला असतो, त्याच्याकडे अन्न पाण्यासाठी पैसे वगैरे नसतात. तर त्यासाठी तो काय करतो की तो ज्या नदीत त्याने तयारी केलेली आहे, जो जलतरणपटू असतो त्याने ज्या नदीत पोहण्याची वगैरे तयारी केलेली आहे, त्याच नदीत तो मुद्दामून डुबतो. म्हणजेच आत्महत्या जसे करतो आपण त्या प्रकारचा तो एक, ॲक्च्युली तो स्वतः जलतरणपटू आहे, तो आता त्याच्यात बुडणार नाहीच, पण तो तरीही. आणि मग नंतर त्याला काही 2-4 लोक काढतात तिथून, जे त्याने एक खोटापणा केलेला असतो, तो नदीत बुडतो या पद्धतीच्या. आणि तिथून त्याला 2-4 जण काढतात. नंतर त्याने आत्महत्या केली करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याला जो कायद्यानुसार ते आत्महत्या करणं गुन्हा आहे, त्याच्यामुळे त्याने आत्महत्याचा प्रयत्न जो केला, त्याच्यामुळे त्याला काही सजा होते 1 वर्षाची. आणि त्याला तेच हवं असतं, कारण की त्याला त्याच्याची गरिबीतून त्याला अन्ना पाण्यासाठी तो विवंचनेत असतो. तर त्याने तो एक मार्ग शोधला की बाबा, जर आपण जेलमध्येच गेलो, जेलमध्ये आपण आजारी पडलो, 2 टायमाचं जेवण तर भेटेलच. आजारी पडलो, काही पडलो, तर ट्रीटमेंटही एकदम फ्रीमध्ये भेटेल आणि उच्च असते ती ट्रीटमेंट. बघितली तिथल्या गोळ्या औषधी एवढं चांगलं असतात, म्हणजे हे त्याला माहिती असल्यामुळे त्याने त्या पद्धतीचा, म्हणजे ती विचार करण्याची गोष्ट आहे की एक काहीतरी लेव्हलचा मनुष्य की ज्याने देशासाठी काहीतरी पदक मिळवलेले आहेत, भरपूर पदक मिळवलेले आहेत, अशी गोष्ट नेहमी सांगण्यात येते. आणि त्याची थोडीशी म्हणजे भरपूरच बिघडल्यामुळे त्याला ह्या पद्धतीचे सहारा घेऊन जीवन कंठावं लागतं. तर माझं एकच मत आहे या गोष्टीतून तुम्हाला सांगण्याची आहे. मी जस्ट अनुभव केला एक इथला, कुठला केला, कोणासंदर्भात केला, त्याचं नाव ओपन करणं थोडंसं चुकीचं असल्यामुळे करत नाही. परंतु आम्ही त्या हिशोबाने धर्मादाय कार्यालय वगैरेमध्ये जाऊन भेटूनही आलो आणि आणखी 1-2 ठिकाणी जाऊन ते एक गोष्ट करून आलो. तर विनंती एकच आहे, जर आपल्यालाही असं कोणी व्यक्तिमत्व दिसले की ज्याने आपल्या देशासाठी काहीतरी चांगले कार्य केलेले, अशी काही पदकं मिळवलेली असतील आणि त्यांच्या आज परिस्थिती थोडीशी हालाकीची, तर त्यांना पेन्शन वगैरे लागू पडते. काही वय वाढल्यानंतर त्यांचे आणखी काही 2-4 गोष्टी आहेत ज्या त्याला सरकारकडून मिळतात, पण कदाचित त्या व्यक्तींना ते माहीत नसतं किंवा त्यांना ते कुठेतरी आडकाठी बसते आणि त्यांना ते मिळत नाही. आणि त्यांची परिस्थिती जी आहे ती थोडीशी विचित्र होते. तर आपण त्यांना मदत करू शकतो. माझा मूळ विषय तोच सांगणार होता की जर तुमच्या आजूबाजूला कोणी असे व्यक्ती भेटले असतील, दिसलेच असतील तुम्हाला, तर आपल्याला आपल्या खिशातून देणं नाही आहे, फक्त ती जी एक व्यवस्था आहे, भारतीय व्यवस्था जी आहे, फक्त ती कदाचित पोहोचत नाही, काही अडचणी येतात, काही आडकाठी बसते, तर तिला फक्त दूर करून द्या आणि त्या व्यक्तीचा मार्ग त्या पद्धतीने सुलभ करून द्या. काही गोष्टींचं जर नेमकं काय करावं, कसं करावं, अशी जर तुम्हाला शंका असेल, काय असेल, तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच मला सांगा. काही जण तुम्हाला प्रत्यक्ष ओळखतात, त्यांनी माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. जर कोणी काही व्यक्ती असतील तर आपण ते बघूया. धन्यवाद.